हाय एव्हरीवन, आज आपण मॅथमॅटिक्सच्या नेक्स्ट लेक्चरला सुरुवात करत आहोत. मॅथमॅटिक्सच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण काही स्टँडर्ड फॉर्म्युले बघितले होते. डिफरन्शिएशन बघितलं होतं इन टर्म्स ऑफ लिमिट्स. आता आपण बघत आहोत डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कंपोजिट फंक्शन्स, म्हणजेच फंक्शन्स ऑफ अनदर फंक्शन. ओके, तर त्यामध्ये आपण एक थेरम पाहिला होता. तर तो थेरम असा होता, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स such that the composite function y is equal to f of g of x is differentiable of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx. तर लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं याचं प्रूफ. ओके, आणि आपण प्रूफ सुद्धा केलेलं की dy by dx इज इक्वल टू dy by du इंटू du by dx हे आपण प्रूफ बघितलं होतं. ओके, आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत, त्याच्या काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. ओके, त्यामध्ये पहिली नोट बघा, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड u is equal to g of x is a differentiable function of x such that the composite function y is equal to f of g of x is defined, then dy by dx is equal to f dash of g of x into g dash of x. म्हणजेच काय बघा, जर y हे एक फंक्शन आहे इन टर्म्स ऑफ u आहे. ओके, u हे एक फंक्शन आहे इन टर्म्स ऑफ x. ओके, तर मला y इन टर्म्स ऑफ काय मिळणार आहे, x मिळणार आहे. म्हणजेच काय मिळणार आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. म्हणजे y इन टर्म्स ऑफ काय मिळालं, एफ ऑफ जी ऑफ एक्स मिळालं, y इन टर्म्स ऑफ x मिळालं. ओके, आता इथे लक्ष द्या, इथे दोन फंक्शन्स आहेत, एक म्हणजे एफ ऑफ समथिंग आणि दुसरं म्हणजे जी ऑफ समथिंग. हे कुठलं फंक्शन आहे, तर कॉम्पोजिट फंक्शन आहे. ओके, तर याचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना काय करायचं बघा, इथे जे दोन फंक्शन्स आहेत, पहिलं फंक्शन म्हणजे एफ ऑफ समथिंग, दुसरं फंक्शन म्हणजे जी ऑफ समथिंग. डेरिव्हेटिव्ह घेत असताना काय करायचं बघा, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. आता मला आरएचएसचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय, म्हणजे कोणाचं, एफ ऑफ जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. तर एफ ऑफ जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं काय, तर फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणाचं, एफचं डेरिव्हेटिव्ह, एफ ऑफ समथिंगचं डेरिव्हेटिव्ह. आता एफ ऑफ समथिंगचं डेरिव्हेटिव्ह काय, तर एफ डॅश ऑफ समथिंग. आतलं जे फंक्शन आहे एफ ऑफ समथिंग, हे जे फंक्शन आहे ते ऍज इट इज, यामध्ये चेंज करायचं नाही. ओके, तर एफ ऑफ समथिंगचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, तर एफ डॅश ऑफ समथिंग, आणि हे जे फंक्शन आहे त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काय येणार. मग पुन्हा एकदा सांगतो बघा, y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. इथे दोन फंक्शन्स आहेत, एक म्हणजे एफ ऑफ समथिंग, दुसरं म्हणजे जी ऑफ समथिंग. पहिल्यांदा काय करायचं, हे जे बाहेरचं फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि त्यानंतर आतल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे काय येणार थोडक्यात, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणि त्यानंतर ह्या जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, जी डॅश ऑफ एक्स. ओके, ही झाली पहिली प्रॉपर्टी. आता दुसरी प्रॉपर्टी बघा, दुसरी प्रॉपर्टी काय आहे, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ v is equal to g of u is equal to h of x, then dy by dx is equal to dy by dv into dv by du into du by dx. थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, y in terms of v in terms of u in terms of x, क्लिअरली y in terms of काय मिळणार आहे, x मिळणार आहे. कुठलं फंक्शन मिळणार आहे, कॉम्पोजिट फंक्शन मिळणार आहे. पहिल्या प्रॉपर्टीमध्ये आपण बघितलं कॉम्पोजिट फंक्शनची डेफिनेशन, तसं त्यावरती थेरम पण बघितला. ओके, तर या थेरमनुसार आपण dy बाय dx कसं लिहू शकतो, तर dy बाय dy बाय dv. का असं, कारण y इन टर्म्स ऑफ काय आहे, v, म्हणजे yचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v एक्झिस्ट होतं, म्हणून मी काय घेतलं, dy बाय dv. त्यानंतर v इन टर्म्स ऑफ काय आहे, u, म्हणजेच काय, dv बाय du. त्यानंतर u इन टर्म्स ऑफ काय आहे, x, म्हणजे काय, du बाय dx, आणि हे काय आलं, dy बाय dx. ओके, त्यानंतर नेक्स्ट थर्ड, पहिल्यांदा आपण बघितलं दोन फंक्शन वरती डिपेंड असं, त्यानंतर आपण बघितलं तीन फंक्शन वरती डिपेंड असं डेरिव्हेटिव्ह. आता आपण बघत आहोत n फंक्शन वरती डिपेंड असं डेरिव्हेटिव्ह. आता इथे बघा, y इज इक्वल टू एफ ऑफ u1 इज इक्वल टू एफ ऑफ u2 is equal to f of u3 and so on. un-1 is equal to f of un and un is equal to f of x. म्हणजेच
y in terms of u1, u1 in terms of u2, u2 in terms of u3, and so on un in terms of x. Means that y in terms of x म्हणजे y चं डेरिव्हेटिव्ह इन टर्म्स ऑफ x एक्झिस्ट होईल का? होणार, कारण क्लिअरली बघा, क्लिअरली y इन टर्म्स ऑफ काय आहे? x आहे. म्हणून dy बाय dx इज इक्वल टू बघा dy बाय du1 का? कारण y इन टर्म्स ऑफ काय आहे? u1 म्हणजे y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u1 एक्झिस्ट होईल, म्हणून dy बाय du1. नेक्स्ट वन, u1 इन टर्म्स ऑफ काय आहे? u2 म्हणून du1 बाय du2 अँड सो ऑन अप टू कुठपर्यंत? dun मायनस 1 अपॉन dun म्हणजेच काय? तर un मायनस 1 इन टर्म्स ऑफ काय आहे? तर un आहे. ओके, आणि un इन टर्म्स ऑफ काय आहे? x आहे. म्हणून काय? dun अपॉन dx म्हणजे हे तुम्हाला काय मिळालं? dy बाय dx मिळालं. कोणाचं डेरिव्हेटिव्ह? एन टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह. किती टर्मचं डेरिव्हेटिव्ह? एन टर्मचं डेरिव्हेटिव्ह. आणि याला आपण काय म्हणतो? तर चेन रूल म्हणतो. काय म्हणतो? चेन रूल. ओके, आता आपण नेक्स्ट बघू.